नमस्कार, मी वैष्णवी पवार पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते। सो फ्रेंड्स, नेहमीप्रमाणे आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आणि युजफुल असणार आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत घरातील कामे अधिक सोपे करणारे काही भन्नाट टिप्स आणि ट्रिक्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे। या छोट्या छोट्या टिप्समुळे तुमची खूप टाइमची बचत होणार आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कपड्यांना सुरकती कपड्यावरची सुरकती इस्त्रीशिवाय कशी कमी करायची हे जाणून घेणार आहोत। अनेकदा काय होतं, घरामध्ये लाईट नसते, इस्त्री खराब होते। अशा वेळेस आपल्याला घाईमध्ये कपडे नीट करायचे असेल तर अशा वेळेस तुमच्या ह्या टिप्स खूप कामी येणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आवडल्यास आपला मित्र परिवारात शेअर करायला विसरू नका। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। सो फ्रेंड्स, तर बघा, सर्वप्रथम मी इथे एक शर्ट घेतलेला आहे। तुम्ही ड्रेस घेऊ शकता, सूट घेऊ शकता किंवा कोणताही सुरकुत्या पडलेला कपडा घ्या। त्यानंतर एक हँकर घ्या आणि कपड्याला व्यवस्थित हँकरला लावून घ्या। आता फ्रीजमधील अगदी थंड पाणी घ्या। लक्षात ठेवा, पाणी शक्य तितकं थंड असावे। हे पाणी हाताच्या मदतीने कपड्यावर हलकेसे शिंपडा। कपडे पूर्णपणे भिजवायचं नाही, फक्त ज्या ठिकाणी सुरकुत्या पडलेल्या आहेत त्या भागावरती आपल्याला हलकेसे पाणी शिंपडायचे आहे। ही खूप उपयोगी ट्रिक आहे, एकदा नक्की करून पहा, तुम्हाला ही नक्की आवडेल। त्यानंतर कपडा हँकरसह उन्हात टांगून ठेवा। जर तुमच्याकडे उन्हाची व्यवस्था नसेल तर तुम्ही फॅन खाली सुद्धा हडकू शकता। त्यानंतर तुम्ही बघू शकता, जसजसं ऊन लागेल तसतसा कपडा तुमचा सुकायला लागेल आणि बघा, सुरकुत्या सुद्धा कमी होत जातील। कपडा सुकल्यानंतर तो अगदी इस्त्री केल्यासारखा नीटनेटका दिसू शकतो। विशेष उन्हाळ्यात ही ट्रिक खूप उपयोगी पडते, कारण कपडे लवकर सुकतात। ही सोपी ट्रिक घरगुती ट्रिक आहे। तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा। आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून बघत आहे हे सुद्धा एक छोट्याशा कमेंटमध्ये नक्की कळवा। कधी कधी काय होते, लाईट नसते, इस्त्री खराब होते किंवा घाईच्या वेळी कपडे प्रेस करायचे असते। अशा वेळेस ही सोपी ट्रिक तुमच्या खूप कामी येऊ शकते। समजा एखादं शर्ट किंवा टी शर्ट, ड्रेस किंवा बाहेर जाताना घालायचे कपडे धुत आहात। कपडे धुतल्यानंतर शेवटी जे स्वच्छ पाणी वापरून कपडे धुवून काढतात त्या पाण्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, एक वाटी आईस टाकायचा आहे, म्हणजे बर्फ टाकायचा आहे। त्यामुळे काय होतं, कपड्यावरील सुरकुत्या कमी करण्यास मदत करतो। आता हे जे कपडे थंड पाण्यामध्ये 2 ते 3 मिनिटे भिजून द्या। त्यानंतर कपडे हलक्या हाताने पिळून घ्या आणि हँकरवरती व्यवस्थित टांगून वाळू घाला। कपडे वाळताना त्यांना अधूनमधून सरळ करून ठेवा, त्यामुळे कपड्यावरील जास्त सुरकुत्या पडणार नाही। कपडे पूर्ण सुकल्यानंतर तुम्हाला जाणवेल की कपड्याच्या तुलनेत अधिक नीटनेटके दिसत आहे आणि इस्त्रीची गरज कमी भासते। घाईच्या वेळी किंवा इस्त्री उपलब्ध नसताना ही ट्रिक नक्की वापरून पहा। सो फ्रेंड्स, तुम्हाला ही ट्रिक कशी वाटली एक छोटीशा कमेंटमध्ये नक्की कळवा। ही ट्रिक वापरल्यानंतर तुम्हाला इस्त्री करण्याची गरज भासणार नाही। मी स्वतः हा उपाय करून पाहिला आहे आणि त्याचा परिणाम खरंच खूप चांगला आहे। सो फ्रेंड्स, आता यानंतरच्या टिप्ससाठी आपल्याला हवं आहे कुकर। तर बघा, कुकरमध्ये मी थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि कुकरची जी शिट्टी असते ती काढून घेतलेली आहे आणि कुकरमध्ये 2 ते 3 वेळेला एकदम छान असं वाफळून घेतलं, म्हणजे गरम करून घेतलं। त्यानंतर आता आपल्याला ज्या पण कपड्यावरती सुरकुत्या आहेत आणि इस्त्री उपलब्ध नाही किंवा लाईट नाही, अशा वेळेस तुम्ही कुकरचा उपयोग करू शकता। कुकर गरम झाल्यानंतर त्याचा जो तळाचा भाग असतो त्या भागाच्या मदतीने आपल्याला हलक्या हाताने कपड्यावरती हे फिरवून घ्यायचं आहे। गरम पाण्यामुळे काय होतं, कपड्याच्या सुरकुत्या कमी होण्यास मदत होते। एकदाच कुकर गरम केल्यानंतर तुम्ही 5 ते 6 इझिली शर्ट यात प्रेस करू शकतात। कमी वेळात आणि कमी मेहनतीत आपलं हे शर्ट प्रेस होतं। घाईच्या वेळी किंवा इस्त्री उपलब्ध नसताना हा उपाय खूप उपयोगी ठरू शकतो। मला ही ट्रिक खूप आवडली, कारण खूप सोपी, जलद आणि घरच्या घरी करता येण्यासारखी आहे। आता पुढील आणि आणखी एक शेवटची आणि खास उपयुक्त ट्रिक आपण पाहणार आहे। त्या अगोदर तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून बघत आहेत हे सुद्धा मला एका छोट्याशा कमेंटमध्ये नक्की कळवा, म्हणजेच की मला तुमचे आभार देखील मानता येईल। अनेकदा आपण एखादा कपडा फक्त एकदाच किंवा थोड्या वेळासाठी घालतो, पण त्यानंतर कपड्याला हलक्याशा सुरकुत्या पडतात, थोडी धूळ बसते किंवा घामामुळे त्याचा वासही येतो। अशा वेळेस कपडे धुण्याची गरज नसते। जर कपडा खूप घाण नसेल तर ही सोपी ट्रिक तुम्ही वापरू शकता। यासाठी एक चाळणी घ्यायची आहे, त्यानंतर खाण्याचा सोडा घ्यायचा आहे। हा पदार्थ जवळपास सगळ्यांच्याच घरामध्ये उपलब्ध आहे। तर बघा,
1 चमचा मी खाण्याचा सोडा घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला चाळणीच्या मदतीने अशा प्रकारे सर्व कपड्यांवरती पसरून घ्यायचं आहे. 15 मिनिटं कपड्यांवर असंच ठेवून द्यायचं आहे. त्यानंतर हाताने याला व्यवस्थित झटकून काढायचं आहे. बेकिंग सोडा कपड्यांवरील धूळ, हलकी घाण आणि दुर्गंधी शोषून घेण्यास मदत करते. जर कपड्यांना घामाचा वास येत असेल तर तो कमी होण्यासाठी मदत होते. त्यामुळे कपडे अधिक फ्रेश किंवा स्वच्छ वाटतात. बेकिंग सोडा हा स्वच्छतेसाठी खूप उपयोगी पदार्थ मानला जातो. सो फ्रेंड्स, तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. तर चला इथेच भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.